अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हाफिज इस्माइल आपका मेज़बान और आप तमाम का हमारे इस चैनल पब्लिक वॉइस टीवी में इस्तकबाल है। चलिए नाजरीन, आज की एक अहम खबर की तरफ हम रुख करते हैं। 5 अक्टूबर को बंजारा कल्चर भवन का वजीर आजम नरेंद्र मोदी के हाथों होगा इफ्तिताह। सामाइन, तालुका चिंचोली में जगन्नाथ राठौड़ मास्टर ने पब्लिक वॉइस टीवी दफ्तर में एक प्रेस मीट बुलाई। आपने सहाफियों से बात करते हुए कहा कि 5 अक्टूबर को महाराष्ट्र में वासिम जिले के पौरादेवी में नव तामीर शुदा नंगारा म्यूजियम बंजारा कल्चर भवन का इफ्तिताह मुनक्किद है। 250 करोड़ रुपए की लागत से बने नए तामीर शुदा म्यूजियम का इफ्तिताह वजीर आजम नरेंद्र मोदी करेंगे, जो बंजारा बरादरी की अकीदत का मरकज है। आपने खिताब करते हुए कहा कि महाराष्ट्र की हुकूमत ने बंजारा समाज की मुकद्दस मकाम पौरादेवी की मजीद जामिया तरक्की के लिए 595 करोड़ रुपए जारी किए हैं और इसकी जामिया तरक्की की जा रही है। 250 करोड़ रुपए की लागत से पहले मरहले का काम पहले ही मुकम्मल हो चुका। बंजारा समाज के फन सकाफत और कशीदाकारी और तस्वीर कशी करने वाले बेहतरीन फन के 97 यूनिट है और दूसरे मरहले का काम जारी है। पौरादेवी हल्के के प्रेजाइडिंग ऑफिसर बाबू सिंह महाराज प्रोग्राम की सदारत करेंगे। आपने कहा कि इस इजलास में महाराष्ट्र के वजीर आला एकनाथ शिंदे, नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस, जिला इंचार्ज संजय भाऊ राठौड़, कर्नाटक के डिप्टी स्पीकर रुद्रप्पा लामानी, साबिक रुकने पार्लियामान डॉक्टर उमेश जी जादव, रुकने असम्बली चिंचोली डॉक्टर अविनाश जादव और मुल्क के मुख्तलिफ इलाकों से लोगों की कसीर तादाद शरीक रहेगी। चिंचोली बंजारा समाज के जिम्मेदारान ने बंजारा समाज के कायदीन से अपील की है कि वो कसीर तादाद में शिरकत फरमाएं। इस प्रेस मीट में राम शेट्टी पवार, प्रेम सिंह जादव, राजू पवार, गोपाल जादव, नीलकंठ चौहान, यमराज पवार, किशन राठौड़ के अलावा दिगर अहबाब मौजूद थे। बंजारा सांस्कृतिक भवन इडी लम्बाणी जगत्तिन कले कसूति ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಕಲೆಗಳ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ ಅದು ಆಗಿದೆ। ಅದನ್ನು ಇಡೀ ಭವನ 97 ಮಿನಿಟ್ ಅದನ್ನು ನೋಡುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ। ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಲಂಬಾಣಿ ಜಗತ್ತಿನ ವಿಸ್ಮಯಗಳು ಅಥವಾ ಈ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು। ಈ ಮೊದಲು 250 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಈ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದ್ದು, ಇದಲ್ಲದೆ ಅಲ್ಲಿನ ದೇವಸ್ಥಾನ ಪರಿಸರ, ರಸ್ತೆಗಳು, ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ಗಳು, ಇನ್ನಿತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ 593 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇದೆ। ಅದು ಸಹ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿದೆ। ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ 1/3 ಕೆಲಸ ಈಗ ಆಗಿದೆ, ಇನ್ನು 2/3 ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು। ಅದು ಎರಡನೇ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್। ಮೊದಲನೇ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ಸಲುವಾಗಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 5 ಆಗುವಂತ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ರಾಮರಾವ್ ಮಹಾರಾಜರ ಕನಸು ನನಸಾಗುವ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ। ಈ ಮೊದಲು ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಬಾಂಬೆಯಲ್ಲಿ ಸಂಜಯ್ ರಾಠೋಡ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಯಿತು। ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳು, ಸಾಧು ಸಂತರು, ಮಹಾಂತರು, ಅಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಒಂದು ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಇತ್ತು। ಅಲ್ಲಿ ಅವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ನಾವು ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕಿನವರು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ, ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಲಂಬಾಣಿ ಜನರಿಗೆ ನಾವು ಆಮಂತ್ರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ।